नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, रामनवमीनंतर सगळ्यात महत्त्वाचा दिवस येतो तो म्हणजे हनुमान जयंती. आणि या दिवशी तुम्हाला असे कोणते उपाय करायचे आहेत ज्यामुळे आर्थिक अडचणी, कोर्ट कचेरीचे जर काही प्रॉब्लेम्स असतील, त्याचबरोबर घरातील लहान मुलं आहेत जी सतत किरकिर करतात, किंवा घरात जर आपल्या सततचे भांडणं होत असतील, घरातील नकारात्मकता जाण्यासाठी, अशा अनेक प्रकारच्या समस्यावर आज आपण या व्हिडिओमध्ये उपाय पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, 23 एप्रिल रोजी आहे हनुमान जयंती. हनुमानांना संकटमोचन असेही म्हणतात. त्यामुळे या दिवशी केलेले जे काही उपाय असतात ते तुम्हाला खूप फलदायी ठरतात. कारण हनुमान हे भगवान शिवांचे अवतार आहेत आणि भगवान शिव हे खूप भोळे आहेत. ते आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतातच. अगदी त्याचप्रमाणे श्रीराम, परमभक्त असलेले भगवान श्रीरामही आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात. तर अशा या हनुमान जयंतीला आपल्याला काय उपाय करायचे आहेत तर बघा, आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जावी यासाठी हनुमान जयंतीला सगळ्यात पहिली सेवा म्हणजे या दिवशी आपल्याला रामरक्षा वाचायची आहे, ती पठण करायची आहे. बघा मंडळी, हनुमान हे श्रीरामाचे खूप मोठे भक्त आहेत आणि त्यामुळे त्यांची सेवा करण्याआधी आपल्याला प्रभू श्रीरामांची सेवा केलेली ही त्यांनाही आवडते. म्हणून आपल्याला या दिवशी रामरक्षा सर्वात अगोदर पठण करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला मारुती रायाची सेवा करायची आहे आणि त्यामध्ये सर्वात अगोदर मारुती स्तोत्र पठण करायचे आहे. बघा, मारुती स्तोत्र आणि रामरक्षा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये दिलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन ते पठण करू शकता किंवा यूट्यूबलाही लावून तुम्ही श्रवण करू शकता. बघा, अतिशय प्रभावी अशी ही हनुमानांची सेवा आहे. त्यामुळे शक्य झाल्यास तुम्ही मारुती स्तोत्र हे 11 वेळेस तुम्ही वाचा, नाही शक्य तर 1 वेळेस तरी वाचा. पण तुमच्याच्याने जर होत असेल तर अवश्य तुम्ही या दिवशी 11 वेळेस वाचा. बघा, यामुळे तुमच्या घरातील सर्व निगेटिव्हिटी जी काय आहे ती सर्व निघून जाईल. आणि त्यानंतर आपल्याला हनुमानांचा 108 वेळा जप करायचा आहे. हनुमानांचा जो मंत्र आहे, ओम हम हनुमते नमः, या मंत्राचा 108 वेळा एक माळ आपल्याला जप करायची आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही 11 माळीसुद्धा हा जप करू शकता. अतिशय चांगलं होईल जर तुम्ही 11 वेळेस केलं, पण नाही तर 108 वेळेस तरी करायचं आहे. बघा, हा मंत्र खूप शक्तिशाली आहे. त्यामुळे या मंत्राचा जप तुम्ही नक्की करा. त्यानंतर जर बघा, कधी कधी विनाकारण तुम्ही जर एखाद्या कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये तुम्ही ओढले जात असाल तर हनुमान जयंतीला तुम्ही सुंदरकांडाचे पठण आपल्याला करायचं आहे. बघा, खूप प्रभावी अशी हनुमानांची सेवा आहे. त्यामुळे तुमच्या मागे लागलेली कोर्ट कचेरीचे जे काही मॅटर असतील ते कमी होतील. सर्व संकटं तुमची जी काही असतील ती दूर होतील. त्यामुळे तुम्ही सुंदरकांडाचं या दिवशी अवश्य पठण करा. जर तुम्हाला शक्य झालं तर पुढचे 11 मंगळवार किंवा 11 शनिवार तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा ही सेवा करू शकता. पण बघा, जर हनुमान जयंतीला केलं तर खूप त्याचा फलदायी ठरत असतात या सेवा. त्यानंतर बघा, इच्छित कार्यासाठी, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा पुढचा उपाय करायचा आहे जो हनुमान जयंतीलाच करायचा आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, एक पूर्ण अख्खं असं नारळ घ्यायचं आहे आणि हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. त्या नारळावर आपल्याला शेंदुराने स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा सांगत बोलत ते नारळ हनुमानांच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायचं आहे. बघा, हे नारळ आपल्याला फोडायचं नाही, ते तिथेच ठेवायचं आहे, अर्पण करायचं आहे. आणि नंतर 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर घरी यायचं आहे. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे बघा, शेंदुराचा. आपल्याला शेंदूर घ्यायचा आहे थोडासा आणि तो शेंदूर आपल्याला मारुती रायाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या चरणाशी आपल्याला तो अर्पण करायचा आहे. आणि त्यातीलच अगदी थोडासा शेंदूर आपल्याला घरी घेऊन यायचा आहे. आता घरी आणल्याच्या नंतर त्याचं काय करायचं, बघा, जर आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत, ती सतत किरकिर करत आहेत, झोपेत बघा, काही मुलं झोपेतच चिरकून उठतात, चिरकतात, ते घाबरतात, तर अशा वेळेस, किंवा घरामध्ये सतत एखादा व्यक्ती आहे जो सतत आजारी पडत आहे, तर अशा व्यक्तींना, अशा लहान मुलांना तुम्ही 21 दिवस हा शेंदुराचा टिळा त्यांच्या कपाळी लावायचा आहे. बघा, यामुळे तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल. अतिशय प्रभावी आहे, तुम्ही करून बघा. जर घरात
आता त्यानंतर बघा घरामध्ये सगळं चांगलं आहे पण तरीसुद्धा नवरा बायकोमध्ये सतत जर भांडणं होत असतील तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्हाला काय करायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं, त्यावर 2 लवंगा ठेवायच्या। लवंग ह्या अख्ख्या असाव्यात, तुटक्या फुटक्या नको, फुलासहित 2 लवंगा घ्यायच्या आणि ते घेऊन आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे। ते त्यांच्या चरणाशी ते एक विड्याचं पान आणि लवंगा आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथे बसून आपल्याला हनुमान चालीसेचा पाठ करायचा आहे आणि नंतर 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि नंतर घरी यायचं आहे। बघा अतिशय प्रभावी आहे। तुम्ही हा उपाय पुढचे 11 शनिवार किंवा 11 मंगळवार सुद्धा संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करू शकता। बघा याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे। घरातील भांडणं वादविवाद जे काय आहे ते खूप कमी प्रमाणात कमी होतील, हे तुम्हाला नक्की जाणवतील। पती पत्नीमधील वादही कमी झालेत हे तुम्हाला नक्की जाणवेल। अतिशय प्रभावी आहे, करून बघा। पण लक्षात घ्या, हे जे उपाय आहेत हे तुम्हाला जर तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक असेल तर हे उपाय तुम्हाला करता येणार नाहीत। त्यानंतर सर्वात प्रभावी सेवा म्हणजे 11 पिंपळाच्या पानाची। बघा 11 पिंपळाची पानं घ्यायची आहेत आणि त्यावर आपल्याला कुंकू आहे ते कुंकू थोडंसं ओलं करून घ्यायचं आणि त्या कुंकुवाने आपल्याला प्रत्येक 11 पानावर म्हणजे प्रत्येक पानावर आपल्याला कुंकुवाने आपण ज्या बोटाने देवाला कुंकू लावतो त्या बोटाने, त्या कुंकुवाने आणि बोटाने आपल्याला श्रीराम लिहायचं आहे। प्रत्येक पानावर श्रीराम लिहायचं आणि नंतर ही पानं घेऊन आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यांच्या बघा तुम्ही त्याचा हार करून त्यांना घालू शकता किंवा त्यांच्या जवळ तिथे तुम्ही हे पानं ठेवू शकता। तुमची इच्छा बोलत बोलत तुम्हाला ही हार जर केला तर खूप छान या पिंपळाच्या पानाचा हार करा आणि हे तुम्ही हनुमानांच्या गळ्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे तुमची इच्छा सांगत आणि त्यानंतर 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि घरी यायचं आहे। अतिशय प्रभावी आहे, तुम्ही नक्की हा उपाय करून बघा। त्यानंतर आपल्याला पुढचा उपाय हा धनप्राप्तीसाठी करायचा आहे। बघा मंडळी, धन पैसा हा कुणाला नको आहे, तुमच्यापासून माझ्यापासून सर्वांना पैसा हा हवा असतो आणि याचसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर बघा यासाठी आपल्याला 21 विड्याची पानं घ्यायची आहेत, देठासह ही पानं घ्यायची आणि या पानाचा आपल्याला हार तयार करायचा आहे। बघा हा उपाय धनप्राप्तीसाठी आहे। घरात जर काही आर्थिक अडचण असतील, आर्थिक चणचण भासत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। हनुमान जयंतीला हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे। सगळ्यात तर ही माळ आपल्याला तयार करायची आहे। 21 विड्याच्या पानाची आपल्याला माळ तयार करायची आणि आपली इच्छा बोलत हनुमान मंदिरामध्ये जाऊन ही माळ आपल्याला मारुती रायाला आपल्याला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपली इच्छा हनुमानाला सांगायची, आपल्या घरातील अडचण जी काय आहे ती त्यांना सांगायची, दूर करण्याची त्यांना प्रार्थना करायची आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। बघा हनुमान जयंतीला हा फक्त उपाय हनुमान जयंतीलाच करता येतो, नंतर हा उपाय करता येत नाही। इतर जे काही उपाय आहेत ते तुम्ही इतर दिवशी करू शकता। यापैकी जे काही उपाय आहेत ते कोणतेही उपाय तुम्ही इतर दिवशी म्हणजे शनिवारी किंवा मंगळवारी करू शकता, पण या दिवशी केलेले जे उपाय असतात ते शीघ्र फलदायी असतात, म्हणून आपल्याला या दिवशी हे उपाय करायचे आहेत। तर ही छोटीशी माहिती होती की हनुमान जयंतीला कुठले उपाय करायचे आहेत। बघा मंडळी, यापैकी तुम्ही जे तुमच्यासाठी उपयोगी आहे ते उपाय तुम्ही नक्की या दिवशी करून बघा, याचा फायदा तुम्हाला होणार आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।